नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामदास लाड आपलं सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी विद्यार्थ्यांना येत असतात. म्हणजे तुम्हाला तुमचा PRN नंबर मिळालेला नसेल किंवा तुम्ही तुमचं प्रोफाइल मधले जे डिटेल्स आहेत, तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत किंवा अन्य अडचणींसाठी अ, अ, जे काही ग्रीव्हन्स पोर्टल आहे, तर त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर आज आपण इथे ज्यांना PRN नंबर मिळालेला नाही, म्हणजे जे फर्स्ट इयरचे स्टुडंट असतील तर त्यांना PRN नंबर मिळालेला नाही किंवा जे सेकंड इयरचे स्टुडंट्स आहेत पण त्यांना फर्स्ट इयरचा असाइनमेंट सबमिट करण्यासाठी PRN लॉग इन होत नाही, तर त्यांच्यासाठी या पोर्टलचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. तर कशा पद्धतीने आपण या पोर्टल वरती जायचंय, तर आता आपण सुरुवातीला डायरेक्ट Google वरती सर्च करूया. उदाहरणार्थ तुम्ही ह्या Googleच्या पेज वरती आले. आपलं नेहमीप्रमाणे तुम्ही YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं नाव इथे Google वरती सर्च करा आणि सुरुवातीला जी काही ही पहिली जी काही वेबसाईट येईल, तर त्याच्यावरच तुम्ही लगेच क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्स ची नोंद करायची आहे. त्यामुळे तुम्हाला इथे स्टुडंट कॉर्नर मधून गेलं तरी चालू शकतं. स्टुडंट कॉर्नर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सहजासहजी अ, जी काही ग्रीव्हन्सची टॅब आहे तर ती मिळू शकते. अ, हे स्टुडंट कॉर्नर या ठिकाणी दिसतंय. तर इथे गेल्यानंतर मी इथे क्लिक करतो. म्हणजे आपल्याला स्टुडंट कॉर्नरचं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून पाहू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात. त्याचबरोबर काही सर्क्युलर सुद्धा आहेत. आपल्याला आता ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार नोंदवायची आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी इथे नोंदवता येऊ शकतात. तुम्ही इथे ग्रीव्हन्स वरती क्लिक करायचंय. डाव्या बाजूला हे जे टॉप लिंक्स दिलेलं आहे, तर इथे ग्रीव्हन्स ब्रॅकेटमध्ये एक्झाम, इथेच तुम्ही ऍडमिशनचे पण ग्रीव्हन्स नोंदवू शकता. त्याचबरोबर एक्झामचे पण ग्रीव्हन्स नोंदवू शकता. तर इथे क्लिक करायचे ग्रीव्हन्स मध्ये. ग्रीव्हन्स मध्ये क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा इथे एक्झामिनेशन ग्रीव्हन्स आणि क्लिक हिअर म्हणतंय. ओके, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर थोडंसं मी याला अजून झूम करतो म्हणजे तुम्हाला ते थोडं स्पष्ट दिसेल. ओके. आता इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत तर ते पाहायला मिळू शकतील. रजिस्ट्रेशन, आता इथे ऍडमिशनच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला कोणकोणते ऑप्शन्स इथे दिलेले आहेत, तर या सब्जेक्ट लाईन वरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे ऑनलाईन ऍडमिशन लॉग इन प्रॉब्लेम, स्टुडंट प्रोफाइल करेक्शन म्हणजे तुमच्या प्रोफाइल मध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, ईमेल किंवा तुमचा ऍड्रेस जर चेंज करायचा असेल तर त्याची सुद्धा तुम्ही इथनं ग्रीव्हन्स तक्रार नोंदवू शकता. फी रिफंडच्या संदर्भात असेल, रजिस्ट्रेशन रिलेटेड कंप्लेंट असेल, ऑनलाईन ऍडमिशन प्रोफाइल एडिटचा इश्यू असेल, वेगवेगळ्या प्रकारची इथे तुम्हाला कंप्लेंट्स दिलेल्या आहेत. यापैकी तुम्ही कोणत्याही एका कंप्लेंटला इथे नोंद करू शकता. त्याचबरोबर इथे दुसरा एक ऑप्शन दिलेला आहे, एक्झामिनेशन, प्री एक्झामिनेशन आणि पोस्ट एक्झामिनेशन. म्हणजे असाइनमेंटच्या संदर्भात असेल किंवा एक्झामच्या संदर्भात तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतील, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही इथे ग्रीव्हन्स नोंदवू शकता. आता इथे पहा की एक्झामशी रिलेटेड काय काय क्वेरीज किंवा ग्रीव्हन्स तुम्हाला नोंदवता येऊ शकतात. एक्झाम फॉर्म नॉट अवेलेबल, एक्झाम फॉर्म इनवर्डिंग प्रॉब्लेम, सीट नंबर नॉट अवेलेबल इश्यू, हॉल तिकीट इश्यू, फी पेमेंट इश्यू, हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज आहेत, तर त्यासाठी तुम्हाला काय करता येऊ शकतं, इथे तुम्हाला तक्रार नोंदवता येऊ शकते. आता पहा की तुमचं मार्कशीट आलेलं नसेल तर स्टेटमेंट ऑफ मार्क्स, पासिंग, डिग्री सर्टिफिकेट नॉट रिसिव्हड, असे वेगवेगळे इथे ऑप्शन्स अजून खाली भरपूर दिलेले आहेत. तर या ऑप्शनचा उपयोग करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आता ज्यांचा PRN नंबर जनरेट झालेला नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन वरती क्लिक करायचे. त्यानंतर आता इथे खाली कोणत्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करावं लागेल, तर ऑदर रजिस्ट्रेशन रिलेटेड कंप्लेंट, म्हणजे तुमचा PRN नंबर मिळालेला नाहीये, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला इथे तुमची जी काही रजिस्ट्रेशन किंवा ऍडमिशनची कंप्लेंट आहे तर ती नोंदवता येऊ शकते. किंवा इथे तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन प्रॉब्लेम किंवा एरर, इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, कंप्लेंट नोंदवू शकता. तर मी इथे ऑदर रजिस्ट्रेशन रिलेटेड कंप्लेंट इथे नोंदवतो आहे.
आता त्यानंतर खाली काय करायचंय, तर इथे तुम्ही तुमचं नाव जे आहे तर ते फिलअप करायचंय. म्हणजे काय होईल, की त्यांना जे काही डिटेल्स आहेत तर ते नंतर चेक करता येतात. मग उदाहरणार्थ मी इथे नाव, नंबर लिहिलाय. त्यानंतर रेफरन्स नंबर, एनी अदर म्हणजे समजा आता ज्यांचा दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर ते इथे पी-आर-एन नंबर लिहू शकतात. अगोदर जर तुम्ही काही कंप्लेंट दिलेली असेल तर त्या कंप्लेंटचा रेफरन्स तुम्ही इथे लिहू शकता. तुमचा रजिस्टर्ड मेल आयडी इथे लिहायला विसरू नका. तुमचा टेलिफोन नंबर किंवा रजिस्टर्ड कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तर तो इथे लिहायचा आहे. आणि खाली त्यांनी काय केलंय, की इथे कंप्लेंट डिटेल्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला तुमची जी काही कंप्लेंट आहे तर ती इथे एक्सप्लेन करायची. म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल तर तुमचा ऍप्लिकेशन नंबर वगैरे असेल तर तो इथे मेन्शन करा. तुमचं पूर्ण नाव मेन्शन करा. स्टडी सेंटर कोणतं आहे ते मेन्शन करा. स्टडी सेंटरचा कोड मेन्शन करा. आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो इन डिटेल इथे लिहा. समजा तुमचा पी-आर-एन नंबर जनरेट झालेला नाही तर ते हायलाइट करा. माय पी-आर-एन नंबर इज नॉट जनरेटेड हे पहिलं वाक्य लिहा आणि त्यासाठीचे मग खाली ऑदर डिटेल्स असतील तर ते लिहायचे. अशा पद्धतीने तुम्ही इथे कंप्लेंट नोंदवू शकता. इथे हा कॅप्चा कोड टाकायचा असतो आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कंप्लेंटचा नंबर मिळतो आणि तो नंबर तुम्ही फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवू शकता. आणि जर ह्या कंप्लेंटशी रिलेटेड जर तुम्हाला आणखी म्हणजे इथे नोंदणी केल्यानंतर इमिडिएटली तुम्ही तुमच्या जो काही रजिस्टर्ड मेल आयडी आहे तर त्या मेल आयडी वरनं समजा एक्झामशी रिलेटेड असेल तर एक्झाम डिपार्टमेंटला मेल करा किंवा तुमचा ऍडमिशनशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर ऍडमिशनच्या नोंदणीच्या ईमेल वरती मेल करा आणि त्याच्यामध्ये रेफरन्स द्या की तुम्ही ही जी काही कंप्लेंट आहे तर ती इथे रजिस्टर्ड केलेली आहे आणि त्याचा कंप्लेंट नंबर तुम्ही जर रेफरन्ससाठी मेलमध्ये दिला तर मुक्त विद्यापीठ जे आहे तर ते तात्काळ यावरती तुम्हाला जो काही रिप्लाय आहे तर ते देते. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम जो आहे तर तो तात्काळ सॉल्व्ह करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे, की तुम्ही तुमचे ग्रीव्हन्स इथे नोंदवायचे आहेत. त्याच्याबरोबर एक तुमचा रजिस्टर्ड मेल आयडी जो असेल तर त्याच्यावरनं काय करायचंय, इमिडिएटली त्यांना मेल सुद्धा करायचंय. हे जर केलं तर तुमचा प्रॉब्लेम जो आहे तर तो तात्काळ सॉल्व्ह होऊ शकतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ या व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर अशा काही वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीच्या संदर्भात मी व्हिडिओ तयार करत असतो. तर त्यासाठी तुम्ही या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे पुढील नोटिफिकेशन्स तुम्हाला येऊ शकतील. त्याचबरोबर तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक